अखेर मुहूर्त ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा विलीनीकरणाची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. पण यावेळी ही चर्चा केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित आहे की पडद्यामागचे खरं काही मोठं राजकीय हालचाल सुरू झालेली आहे. कारण आता एक महत्वाची तारीख समोर आलेली आहे, ती म्हणजे 29 ऑगस्ट. याच दिवशी राष्ट्रवादीच्या कोर मीटिंगची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. आणि त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर काही ठोस निर्णय होणार का, की पुन्हा एकदा ही चर्चा केवळ चर्चेपुरती मर्यादित राहणार? नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चा सुरू आहे. मध्यंतरी या चर्चांना काहीसा ब्रेक लागलेला होता. पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र अधिवेशन पार पडलं आणि त्यावेळी अपेक्षित अशी कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं चित्र निर्माण झालं. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना वेग आलेला आहे आणि त्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे 29 ऑगस्टची कोर मीटिंगची बैठक. मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत 29 ऑगस्ट रोजी कोर मीटिंगची बैठक होणार आहे आणि या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय भूमिका काय असावी यासोबतच दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. 29 ऑगस्टला विलीनीकरण होणारच आहे असा अधिकृत निर्णय अद्यापही समोर आलेला नाही. मात्र विलीनीकरणाच्या शक्यतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे या बैठकीला राजकीय दृष्ट्या मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण गेल्या काही काळापासून दोन्ही बाजूंमध्ये भेटीगाठी आणि चर्चाचं सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पार्थ पवार यांची नुकतीच महत्वाची भेट झाली. ही भेट तब्बल 3 तास चालल्याची माहिती समोर आली होती. या भेटीचं नेमकं कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष गेलेलं आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांनाही वेग आल्याचं दिसून येतं. 22 ऑगस्ट रोजी पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर मीटिंगची बैठकही झाली. या बैठकीला सुनील तटकरे, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र त्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे एकीकडे महत्वाच्या राजकीय भेटी होत आहेत, दुसरीकडे पक्षाच्या बैठकी सुरू आहेत आणि आता 29 ऑगस्टला पुन्हा एक महत्वाची कोर मीटिंगची बैठक होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणं साहजिकच आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढील राजकीय समीकरण काय असेल, हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. कारण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं विभाजन झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे राजकीय बदल झालेले आहेत. एक गट सत्ताधारी महायुती सोबत आहेत तर शरद पवारांचा गट विरोधकांच्या राजकीय घडामोडीत राहिलेला आहे. त्यामुळे जर भविष्यात दोन्ही गट एकत्र येण्याचा निर्णय झाला तर त्यानंतर पक्षाची राजकीय भूमिका काय असेल? सत्ताधारी आघाडीसोबत राहायचं की विरोधांसोबत जायचं की स्वतंत्र राजकीय भूमिका घ्यायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं महत्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांकडून एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरणही देण्यात आलेलं होतं आणि अशा चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिल्याचं TV9 मराठीने वृत्त दिलेलं होतं. त्यामुळे आता 29 ऑगस्टची बैठक आणखीन महत्वाची ठरते. या बैठकीत फक्त संघटनात्मक आणि पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा होणार आहे की विलीनीकरणाच्या दिशेने एक मोठा राजकीय निर्णय घेण्याची तयारी केली जात आहे, याचं उत्तर बैठकीनंतर अधिक स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की आहे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आलेली आहे आणि 29 ऑगस्टच्या बैठकीकडे आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे 19 ऑगस्टची बैठक नेमकं काय ठरतं, विलीनीकरणाबाबत काही ठोस संकेत मिळतात का आणि राष्ट्रवादीची पुढील राजकीय भूमिका काय असणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार विलीनीकरणाचा अंतिम निर्णय झालेला